नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 व्यक्तींनी एका व्यक्तीला रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पीडित सुजल अली आणि आरोपी इम्रान खान यांच्या पत्नी मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाला होता। सुजलच्या पत्नीने इम्रानच्या पत्नीकडून पैसे परत मागितले असता दोघींमध्ये वाद झाला। त्यानंतर सुजल आणि इम्रान यांच्यातही भांडण झाले। सुजल आपले पैसे मागण्यासाठी इम्रान जिथे काम करतो तिथे गेला असता इम्रानने रागाच्या भरात आपल्या 2 साथीदारांसह सुजलवर रॉडने जोरदार हल्ला केला। या घटनेनंतर पीडिताच्या पत्नीने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी इम्रानला ताब्यात घेतले असून सध्या त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। सुजल अली मार्टिन नगर मध्ये राहणारा 32 वर्षाचा आहे। त्याची पत्नी आणि आरोपी इम्रान खान याची पत्नी दोघे मैत्रिणी, त्यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झालेला होता। त्या पैशाच्या व्यवहारामध्ये सुजल अलीच्या पत्नीकडून हमीदच्या इम्रान खानच्या पत्नीने पैसे उधार घेतले होते। ते पैसे मागण्यासाठी सुजल अलीची पत्नी गेली असता त्यांच्यात थोडी बाचाबाची झाल्यामुळे ह्या यांच्या पुरुषांमध्ये पण बाचाबाची झाली। त्या निमित्ताने सुजल अली हा इम्रान खान ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी गेला असता इम्रान खानने त्याला रॉडने आणि त्याच्या 2 साथीदारांसह त्याला मारहाण केलेली आहे। सदरबाबत 324 प्रमाणे आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सूचनापत्रावर त्याला सोडण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार सोबत श्वेता वानखडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।